शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुधीर साळवींवर आता एक मोठी जबाबदारी देण्यात आली। सुधीर साळवींची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही नियुक्ती झाली। उद्धव ठाकरेंची एक मोठी राजकीय खेळी पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवे सचिव म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली। सुधीर साळवी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले 20 वर्ष मानद सचिव आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सुधीर साळवी यांची पक्षाच्या सचिव पदावर आज नियुक्ती झाल्याचं पत्र प्रसिद्ध करण्यात आलं। सुधीर साळवी यांच्यावर येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूक नियोजनाची जबाबदारी असल्याचं सूत्रांनी म्हटलं। लोकसभा निवडणुकीत सुधीर साळवी यांनी केलेल्या भरीव कामाची दखल मातोश्रीने घेतली असल्याचं शिवसेना ठाकरे गटात याची चर्चा आहे। मोलाची कामगिरी आणि मोलाची जबाबदारी मला पक्षप्रमुखांनी दिलेली आहे आणि त्या जबाबदारीचं मी नक्कीच सोनं करेन। मात्र मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत, त्या दृष्टीने आता या सचिव पदाच्या ठिकाणी असताना तुमच्यासमोर कोणती आव्हानं असतील, नेमकं कोणतं टार्गेट असेल मुंबईसाठी, विशेषतः लालबाग परळसाठी? नक्कीच लालबाग परळ हा तर शिवसेनेचा अनेक वर्ष बालेकिल्ला राहिलेला आहे आणि तो अबाधित राहील आणि शिवसेना पक्षप्रमुख मान्य आदित्यसाहेब ठाकरे आणि त्या पद्धतीने जे मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने मार्गदर्शनावर मी काम करेन। सुधीर साळवी हे आमच्या रत्नागिरीचे सुपुत्र आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की त्यांची आता शिवसेना सचिव पदावर नियुक्ती झालेली आहे। आजच वर्तमानपत्रात आलेलं आहे। त्यामुळे मुंबई सहित कोकणामध्ये सुद्धा किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुधीर साळवींचं खूप सहकार्य होईल असं मला खात्री आहे।